नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी धवल कांतीलाल रंगारकर इव्हॉल्व करिअर अकॅडमीमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्र लक्षात घ्या, काय चालू काय आपलं मॉडेल सुरू होते ना, राईट? मॉडेल है ना, कोणकोणते मॉडेल शिकलो आपण? कोणकोणते मॉडेल शिकलो? काय शिकलो आपण? शाल झाला, शालचे जे काही युजेस आहे ते सगळं, नंतर वेल, नंतर शाल वेल, नंतर शूट झालं का? यस सर, शूट झालंय, राईट? नंतर कॅन झालं, कॅन है ना, क्लिअर आहे इथपर्यंत? आणि काय होतं, कूड पण झालंय, कॅन कूड झालेलं आहे, राईट? शाल विल शुड कॅन कुड है ना। आज काय पाहता रे बाबा? आज काय पाहायचं? ठीक आहे, चला काय घेता? वुड घेऊ आज। आज कोणतं मॉडेल पाहू आपण? वुड पाहायचं मॉडेल। भाववाचक, भाववाचक किंवा भावदर्शक, त्याला काय म्हणतो आपण? सहाय्यकारी क्रियापद। भावदर्शक सहाय्यकारी क्रियापद। क्लिअर आहे का? क्लिअर आहे इथपर्यंत? समजून राहिलं? सर काही सांगितलं असतं नाही आणि कसं काय समजून राहिलं? अगोदर सांगावं लागेल ना, नाही काय? है ना, काही सांगितलंच नाही आणि समजून राहिलं म्हटल्यानं होईल का? तर लक्षात घ्या, जे काही झाले ते व्यवस्थित पाहत आहे, व्यवस्थित करत आहे, तुम्हाला डिटेल झालेले आहेत ते। 5व्या वर्गापासून काय फर्स्ट स्टँडर्डचा पोरग ते करू शकते, आणि जे काही लेवल आहे तुमच्या समजा है ना, ऍडव्हान्स लेवलचं जे काही ग्रामर असते त्या ऍडव्हान्स लेवलच्या ग्रामर मध्ये सुद्धा तुम्ही त्याच्या बाहेर कुठेच जाणार नाही, त्याच्यापेक्षा लेवल वाढणार नाही। काय वाढवतील ते है ना, सगळं तुम्हाला इच अँड एव्हरी पॉइंट मी तिथे काय केलेले आहे, क्लिअर केलेले आहे, है ना। मग चला आज काय पाहता? आज आपण पाहू वुड। आज काय पाहायचं आपल्याला? वुड, राईट? काय पाहायचं आपल्याला? यस, वुड पाहायचं आहे। वुडला अगोदर तर तुमचं प्रोनाउन्सिएशन क्लिअर करायचं, वुडला उल्ड म्हणायचं नाही, है ना। नाही तर असते अनेक विद्यार्थ्यांना, बऱ्याच विद्यार्थ्यांना सवय आहे ना, काय करतात ते वुडला उल्ड म्हणतात। तर अगोदर तर तो एक प्रोनाउन्सिएशनचा पार्ट आहे, तो क्लिअर करायचा की काय करायचंय? वुडला वुल्ड म्हणायचं नाही, शूडला शुल्ड म्हणायचं नाही, कुडला कुल्ड म्हणायचं नाही, है ना। वुड वुड आहे, वुडच राहील, राईट? उल्ड वगैरे म्हणायचं नाही। चला पहिला पॉइंट क्लिअर करतो, है ना। तर लक्षात घ्या, पहिला पॉइंट काय आहे? जेव्हा आपण वुड पाहतो तर वुडचा जो पहिला यूज असते है ना, तर हा आपण विल शिकले, तुम्ही विल शिकलेले आहे, राईट? विल शिकलेले आहेत सगळे, है ना। याचा विलचा जर आपल्याला पास्ट यूज करायचा असेल, विल तर ऍक्च्युअली फ्युचर मधलं आहे, पण आपण इथे हेल्पिंग वर्ब शिकतोय। हेल्पिंग वर्ब आहे, पण ते कोणते आहेत? मॉडेल आहेत, ते भाव दाखवणारे हेल्पिंग वर्ब असतात, ते टेन्स वगैरे दाखवणारे नाहीत, है ना। पण समजण्यासाठी लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला याचा पास्ट दाखवायचा असेल, विलचा पास्ट फॉर्म म्हणून कोणाचा यूज होतो? आपण वुडचा होतो। पहिला पॉइंट आहे, विलचा पास्ट फॉर्म म्हणून कशाचा यूज केला जातो? कोणतं मॉडेल वापरला जाते? वुड वापरला जाते। आणि दुसरी गोष्ट, सर्व ठीक आहे, वुड वापरला जाते, पण कोणत्या कंडिशन मध्ये? कधी का नाही, त्यासाठी सुद्धा काय एक कंडिशन आहे, ज्यावेळी सेंटेन्स तुमचे कशाचे असतील? कशाचे असतील? इनडायरेक्ट स्पीच मध्ये असतील, है ना। डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच, नॅरेशन वगैरे शिकलात ना तुम्ही, है ना। आपल्या इथे आता रेग्युलर मध्ये मी घेईलच, क्लिअर आहे? तर आपल्या इथे जरी झालेलं नसल, राईट, तुमच्या व्यासमध्ये झालेलं नसल, पण अगोदर कुठे ना कुठे तर वाचलंय, कुठे ना कुठे तर शिकले आहे, काही तर शिकलेले आहे, राईट, है ना। तर लक्षात घ्या, विलचा पास्ट फॉर्म म्हणून कोणाचा यूज होतो? वुडचा यूज होतो। आणि कशात यूज होतो रे बाबा? तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये। इनडायरेक्ट स्पीच मध्ये। क्लिअर आहे का हा पॉइंट? पहिला पॉइंट क्लिअर आहे?
पहिला पॉइंट क्लिअर आहे सगळ्यांना? सगळ्यांना क्लिअर आहे? काय म्हटलंय मी? विल आपला सॉरी वुड हा विलचा पास्ट फॉर्म म्हणून यूज केला जातं कधी? जेव्हा कशामध्ये असेल तो? इनडायरेक्ट स्पीच मध्ये असेल. जेव्हा तुम्ही नॅरेशन करताय आणि डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच मध्ये आपण जेव्हा काय करतो? कन्वर्ट करतो, त्यावेळी आपल्याला विल जो डायरेक्ट मध्ये दिलेला असेल तर त्याचा इनडायरेक्ट स्पीच मध्ये काय होईल? वुड होईल. काय होईल? वुड होईल. क्लिअर आहे का इथपर्यंत? क्लिअर आहे? हा क्लिअर आहे? मग एक्झाम्पल पाहायचं आहे. ही सेड दॅट he would not लिहायचं असं he would not sign the काय? agreement or contract. He would not sign the contract or agreement. He would not sign the agreement or contract. क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे? पहिला पॉइंट क्लिअर आहे का? क्लिअर होतंय सगळ्यांना? हा यस ठीक आहे. काय होऊन राहिलं? दिसत नाही? ठीक आहे. पहिला पॉइंट काय म्हटलं मी? विलचा जर पास्ट यूज करायचा असेल, पास्ट फॉर्म म्हणून जर कोणाचा यूज होत असेल तर कशाचा होतो? वुडचा होतो. आणि कुठे यूज होतो रे बाबा तो? तर इनडायरेक्ट स्पीच मध्ये. कशामध्ये यूज होतो? इनडायरेक्ट स्पीच मध्ये. क्लिअर आहे? चला, हे इनडायरेक्टचं सेंटेन्स आहे. याला जर डायरेक्ट करायचं असेल तर हे कसं झालं असतं? कसं झालं असतं हे? जर हे सेंटेन्स डायरेक्ट असतं तर हे काय राहिलं असतं रे बाबा? ही सेड इथे कॉमा, इथे डबल इन्व्हर्टेड कॉमा, ही विल. ही सेड इथे आय होईल. इथे आय होतो. ही सेड आय विल नॉट साइन द agreement. डबल इन्व्हर्टेड कॉमा काय होईल? कंप्लीट होईल है ना. आणि तिथे काय? फुल स्टॉप. हे झालं डायरेक्ट. हे काय झालं? डायरेक्ट. राईट. हे सेंटेन्स कोणतं होतं? डायरेक्ट होतं है ना. याचं आपण काय केलं? याचं हे वरचं जे एक्झाम्पल दिलेलं आहे आपल्याला, हे काय इनडायरेक्ट मध्ये आहे. हे काय इनडायरेक्ट मध्ये. आता आपण डायरेक्ट इनडायरेक्ट शिकत आहोत का नाही? ज्यावेळेस डायरेक्ट इनडायरेक्ट मी तुम्हाला क्लिअर करेल त्यावेळेस तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण आता मी फक्त एक तुम्हाला आयडिया देत आहो की कसं राहील सर. कारण इथं काय होते? हा सर विल ठीक आहे. विल इथे ज्या पद्धतीने आपण पॉइंट्स क्लिअर केला, विलचा जो पास्ट फॉर्म आहे तो वुड वापरतो आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये वापरतो. आम्हाला तुम्ही एक्झाम्पलही दिलं. पण ते कशा पद्धतीने असायला पाहिजे सर? तर लक्षात घ्या, हे होतं डायरेक्टचं सेंटेन्स. हे काय आहे? डायरेक्टचं सेंटेन्स आहे. आणि ही सेड आय विल नॉट साइन द ॲग्रीमेंट. याचं जेव्हा त्यांनी ते कन्व्हर्ट केलं सेंटेन्स, बरोबर आहे, दुसऱ्याला जाऊन तिसऱ्याला सांगितलं, तेव्हा ते काय झालं? ही सेड दॅट है ना. आता आयचा काय झाला इथे? आयचा ही झाला. आणि हे रूल्स आहेत, हे रूल्स नुसारच करावं लागते. ही वुड नॉट साइन द ॲग्रीमेंट. सेम वरचं सेंटेन्स आहे. क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे का? की कोणाला काही प्रॉब्लेम आहे? हा समजून राहिलं? समजून राहिलं का? समजून राहिलं? चल, हे क्लिअर आहे? हा नेक्स्ट एक्झाम्पल पाहू. हा पॉइंट क्लिअर आहे ना? क्लिअर आहे का? चलो पुन्हा एक एक्झाम्पल पाहू आपण. एक्झाम्पल काय घेतं आता? काय घ्यायचं? शी आस्क्ड मी if they would go to the party that night. है ना? काय म्हणते? She asked me if they would go. If है ना? काय? She asked me if they would go to the party
टुनाइट है ना, गो टू द पार्टी टुनाइट, टू नाइट. क्लिअर आहे का सर? क्लिअर आहे. हे जे आहेत हे सेंटेन्स सर, आता इथे आस्क आहे, इथे सेड ऐवजी आस्क आलेलं आहे आणि इथे काय इफ आलेलं आहे. हे कशाचं डायरेक्ट इनडायरेक्ट केलेलं आहे? तर हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स जे असतात, जे इंटेरोगेटिव्ह सेंटेन्स असतात, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असतात, याच्यामधले जे रिटॉरिकल टाइप क्वेश्चन असतात. कोणते? रिटॉरिकल टाइप क्वेश्चन. राईट. काय म्हटलं मी? है ना, पहिलं एक्झाम्पल हे क्लिअर आहे. पहिला पॉइंटच लक्षात घ्या. विलचा पास्ट फॉर्म म्हणून आपण यूज करतो वुडचा, आणि कशामध्ये? इनडायरेक्ट स्पीच मध्ये. मग आम्ही तुम्हाला एक एक्झाम्पल देऊन सांगण्याचा प्रयत्न केला. ही सेड दॅट ही वुड नॉट साइन द अग्रीमेंट. त्याचं डायरेक्ट सुद्धा मी सांगितलं तुम्हाला, क्लिअर केलं. राईट. आता इथे सेकंड एक्झाम्पल जेव्हा घेतो आपण, सेकंड एक्झाम्पल काय म्हणते? शी आस्क्ड मी इफ दे वुड गो टू द पार्टी टुनाइट, है ना. तर मग आता हे जे सेंटेन्स आहे हे सुद्धा काय आहे बाबा? इनडायरेक्ट सेंटेन्स आहे. राईट. है ना. मग सर आता इथे तुम्हाला प्रश्न पडते की सर इथे कंजंक्शन काय आलेलं आहे? दॅट आलेलं आहे. इथे इफ ने दोन सेंटेन्स आपण काय केलेले? जोडलेले. मग असं कसं सर? तर ज्या वेळेस आपण काय करू, डायरेक्ट इनडायरेक्ट किंवा नॅरेशनचा जो काही प्रकार आहे, पॉइंट तो क्लिअर करू, त्यावेळेस मी तुम्हाला सगळं सांगेल. आता फक्त एवढं लक्षात ठेवायचं, हे सिंपल सेंटेन्स होतं म्हणून याच्यामध्ये काय आलेलं आता? दॅट आलेला होता. राईट, कंजंक्शन म्हणून. पण आता हे जे सेंटेन्स आहे हे कशाचं इनडायरेक्ट आहे रे बाबा? तर हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स आहे. आणि पर्टिक्युलर टाइप कोणता याच्यामधला? रेटोरिकल टाइप क्वेश्चन जे असतात. रेटोरिकल टाइप काय असते सर आता? तर रिटॉरिकल टाइपचे हे असे क्वेश्चन असतात ज्याच्यामध्ये त्याचा आन्सर फक्त यस किंवा नो. तुम्ही यस किंवा नो चे क्वेश्चन शिकले असाल. यस नो क्वेश्चन, यस नो टाइप क्वेश्चन म्हणतो आपण त्यांना. त्याच तोच जो प्रकार आहे त्यालाच आपण काय म्हणतो? रिटॉरिकल टाइप क्वेश्चन म्हणतो. क्लिअर आहे का इथे? इथे क्लिअर आहे. आता इथे काय होईल? शी आस्क्ड मी इफ दे वुड गो टू द पार्टी टुनाइट, है ना, टू द पार्टी टुनाइट. क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे? दोन्ही पॉइंट्स क्लिअर आहे? ठीक आहे, ठीक आहे ना. चला नेक्स्ट पॉइंट. नेक्स्ट मग वुड आणखी कुठे वापरते? तर वुड तुम्हाला आठवत असेल किंवा तुम्ही कधी काळी यूजही करत असाल किंवा मूवीज वगैरे जेव्हा बघता, है ना, ज्यावेळेस काय होत राहते? संभाषण होत राहते, दोघांचं कन्व्हर्सेशन होत राहते, त्यामध्ये कधी कधी बऱ्याचदा वुडचा यूज होतो. कशासाठी? पोलाइट रिक्वेस्ट साठी. नम्र विनंती म्हणतो आपण त्याला, पोलाइट रिक्वेस्ट, है ना. तर वुड सेकंड यूज, हा इथे ए करतो आणि इथे हा बी करतो. वुड वुड. अनदर यूज ऑफ वुड काय आहे? तर वुड हा यूज होतो कशासाठी रे बाबा? पोलाइट रिक्वेस्ट. पोलाइट रिक्वेस्ट इथे लिहायचं असं नम्र विनंती. जर ज्यांना नसेल लक्षात राहत त्यांना, नम्र विनंतीसाठी सुद्धा काय यूज केल्या जाते? वुड यूज केल्या जाते. क्लिअर आहे का इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे. मग पुन्हा मला एक प्रश्न पडतो की सर कधी, कोणत्याही वेळी का पोलाइट रिक्वेस्ट साठी आपण मे पण वापरतो. राईट, है ना. कधी कधी रिक्वेस्ट करायची तर आपण कॅन नाही करतो, कुड नाही करतो, कुड मधून सुद्धा काय करतो आपण? पोलाइट रिक्वेस्ट यूज करतो, रिक्वेस्ट करतो, है ना. मग कधी का नाही? तर लक्षात घ्या, वुड, है ना, पोलाइट रिक्वेस्ट कधी करतो रे बाबा? कधी शो करतो? जेव्हा ते काय असते रे बाबा? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असते, है ना. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मधून जर तुम्हाला पोलाइट रिक्वेस्ट शो करायची असेल, दाखवायची असेल, तर आपण काय करतो? वुडचा यूज करतो. लिहायचं इथे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. सेकंड पॉइंट क्लिअर आहे? क्लिअर आहे? समजून राहिलं? पहिला पॉइंट काय होता? विलचा पास्ट फॉर्म म्हणून आपण काय यूज केला? वुड यूज केला. आणि कधी कशामध्ये? इनडायरेक्ट स्पीच मध्ये. राईट, इनडायरेक्ट स्पीच मध्ये. सेकंड पॉइंट काय आहे? वुड
याचा यूज झालेला आहे ना. कशासाठी यूज करतो आपण? पोलाइट रिक्वेस्ट म्हणून यूज करतो, नम्र विनंतीसाठी यूज करतो. कुठे यूज करतो रे बाबा? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स काय असतात की ज्याची सुरुवात नेहमी कशाने होते रे बाबा? हेल्पिंग वर्बने होते किंवा मॉडेल ऑक्झिलरीने होते, राईट, किंवा डब्ल्यूएच टाईप वर्डने होते, आणि शेवटी काय येतो रे बाबा? क्वेश्चन मार्क येतो, प्रश्नार्थक चिन्ह येते, ज्याच्यातून आपल्याला काय केले जाते? काही प्रश्न विचारले जाते, जे दोन टाईपचे असतात, वर्बल आणि नॉन वर्बल. त्यातले काही यस नो टाईप असतात किंवा त्यालाच आपण म्हणतो डिस्क्रिप्टिव्ह. डिस्क्रिप्टिव्ह म्हणजे ते डब्ल्यूएच वर्ड वाले. क्लिअर आहे का इथपर्यंत? क्लिअर आहे की नाही? क्लिअर आहे का? मग आता रिक्वेस्ट साठी एखादं एक्झाम्पल पाहायचं. काय एक्झाम्पल? वुड यू ग्रांट मी? वुड यू ग्रांट मी लीव फॉर 2 days प्लीज? हा है ना? काय म्हटलं मी इथे? लक्षात घ्या. काय आहे? वुडचा आपण नम्र विनंतीसाठी यूज करतो, पोलाइट रिक्वेस्ट साठी यूज करतो. कशामध्ये? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? प्रश्नार्थक वाक्य. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय? सेंटेन्सचे टाइप्स असतात ते. सिंपल सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स है ना, एक्सक्लेमेटरी सेंटेन्स है ना. तर नंतर काय असतात? इंपरेटिव्ह सेंटेन्स. हे सेंटेन्सचे काय टाइप ऑफ सेंटेन्स आहेत, राईट है ना. तर लक्षात घ्या, काय म्हटलं मी? वुड जो आहे तो पोलाइट रिक्वेस्ट साठी सुद्धा यूज केला जातो इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये. जसं एक्झाम्पल पाहू, वुड यू ग्रांट मी लीव फॉर 2 days है ना. काय पूर्ण मग त्यांनी प्लीज. कधी कधी प्लीज आता पुढे वापरतात, वुड यू प्लीज है ना, पुढे वापरतात ते. त्याचा काही एवढं हे नाहीये. नंतर आणखी एखादा प्रॉब्लेम सांगायचा आम्हाला, एक्झाम्पल सांगायचं. वुड यू help me to solve the problem. To solve the mathematical problem. Please. आता प्लीज ची काही प्लेस इथेच असते असं आहे का? नाही है ना. आपण इथे सुरुवातीला सुद्धा काय करतो? आपण तिथे प्लीज यूज करू शकतो. क्लिअर झालं का? दुसरा यूज समजला का? समजून राहिला? याच्यामध्ये काही कोणाला प्रॉब्लेम आहे? हा यस. इंट्रोगेटिव्ह अरे मी शिकवलेलं नाहीये तुम्हाला, फक्त काय तेवढे एक तुम्हाला जनरल आयडिया दिलेली आहे मी की इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणजे काय असतात. जे आपण प्रश्नार्थक वाक्य असतात त्याला आपण काय म्हणतो? इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. ज्याच्यातून आपण काय करतो? समोरच्याला प्रश्न विचारतो. जेवला काय? बरोबर, जेवला काय? तर त्याचं उत्तर काय येईल? जेवला असेल तर हो म्हणाल, नाही असेल तर नाही म्हणाल. काय ना, आज शाळेत गेला होता का? गेला असेल तर हो म्हणाल, नाही तर नाही म्हणाल आहे ना. नंतर मग जेवला काय? तर मग जेव्हा मी म्हणतो, जेव्हा क्वेश्चन येते काय जेवला, जेवणात तू काय जेवला, बरोबर आहे, मग त्याचं उत्तर तो हो म्हणेल की नाही असं नाही म्हणतो का? ठीक आहे, लक्षात घ्या. एक क्वेश्चन आहे माझ्याजवळ, जेवला का है ना, जेवला काय, बरोबर आहे ना, किंवा जेवला का, तर त्याचा आन्सर काय आहे? हो किंवा नाही, बरोबर आहे. पण काय जेवला याचा आन्सर हो किंवा नाही होईल का? काय जेवला? हो सर. काय जेवला? नाही सर. असं होते का? नाही ना. त्याला सांगावं लागेल की मला आज जेवणामध्ये हे पदार्थ होते, हे पदार्थ मी काय केले? खाल्लेले. राईट. हा फरक असतो. म्हणजेच इंट्रोगेटिव्ह मध्ये काय होतं? क्वेश्चन विचारले जातात आणि ते क्वेश्चन विचारण्याचे काय आहे? दोन पद्धती आहेत, दोन टाइप्स आहेत. ज्याच्यामध्ये एका असे प्रश्न असतात, एक टाइप असा असतो की ज्याचं उत्तर फक्त यस किंवा नो असते, आणि दुसरं जे असते टाइप आहे ना ते डब्ल्यूएच टाइप असते, ज्याची सुरुवात नेहमी डब्ल्यूएच वर्डने होते आणि त्याच्यामध्ये ते डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असतो त्याच्यामध्ये. म्हणजे त्याचं जे आन्सर आहे ते हो किंवा नाहीच्या स्वरूपात असते का? नाही. ते झालं सरळ साधं सुद्धा इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. राईट. ह्याचा एक पर्टिक्युलर टाइपच आहे, पार्ट आहे हा पण घेऊच. राईट. आणि आता एकदम एवढं ग्राउंड लेवलवर तुम्हाला बेसिक वरून उचललेलं आहे.
नाहीतर तुम्ही कॉम्पिटेटिव्ह, मी जर नुसतं कॉम्पिटेटिव्ह शिकवत बसलं तर याचा फक्त तुम्हाला जो काही मूड हे आहे तेच सांगितलं बसलं असतं, एवढं मी तुम्हाला लिहून दिलेलं नसते, एक्झाम्पल सांगितलं हे एवढं काहीच आवश्यकता नाहीये है ना. आपल्याला जवळपास 15 ते 20 दिवस होऊन राहिले ते आपलं काय चालू आहे, मॉडेल चालू आहे. तुम्ही जर युट्यूबवर वगैरे चेक कराल तर एक दीड तासातच लोकांनी हे मॉडेल संपवलेले आहे. काय शिकवलं त्यांचं त्यांनाच माहिती, पण त्यांनाही आज लाखोत व्ह्यूज आहे, बरोबर आहे है ना. आपण युट्यूब वरती फक्त शिकायला काय येतो, एक विरंगुळा म्हणून येतो, काहीतरी पाहायचं, काहीतरी एखादा व्यक्ती जर त्या युट्यूब वरती चांगलं देण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याला पटतच नाही, ते तिथे आपल्याला टाइमपास वाटतो है ना. हे आता आम्हाला अनुभवातून येत आहे, अगोदर नव्हतं वाटत, आम्हाला असं वाटत होतं की नाही बा चला कुठेतरी काहीतरी करत आहोत आपण, चांगलं करत आहोत है ना. आणि त्यात कधी कधी नशीब असं राहते की त्यात आमच्या याच्यावरती समजा चॅनलवरती आता कम्युनिटी स्ट्राईक आलेली आहे, त्यात तुमच्या सपोर्ट शिवाय तो सॉल्वच होत नाही है ना. आता आम्ही किती शेअर केलं तरी आम्हाला रिस्पॉन्स नाही भेटत जेवढा तुम्ही शेअर केल्यावर रिस्पॉन्स मिळेल है ना. म्हणून तुम्ही ऑब्झर्व केलं असेल की जे जनरल ऍव्हरेज होतं आपल्या व्ह्यूजचा, 100 जात होते किंवा कधी जास्त जात होते, कधी 150 होत होते, कधी त्याच्यावरती जायचे है ना. म्हणजे जो एक ऍव्हरेज वर्ग होता पाहणारा त्यांच्या ते आता व्ह्यूज कमी झालेले दिसतात. ते काय कम्युनिटी स्ट्राईक मुळे आहे तो प्रॉब्लेम, कारण ते युट्यूब काय होतं ना आमचे व्हिडिओ रेकमेंड करत नाहीये पुढे है ना. त्यात काही थोडीशी अपलोड करते एवढी वगैरे काही चूक वगैरे झाली असेल आमच्याकडनं तर त्याच्यामुळे तो प्रॉब्लेम झालेला आहे. तर तो आता जवळपास बरेच दिवस चालणार आहे, तो 1-1.5 महिना चालणार आहे, तर आमचं ते तसंच होणार आहे. तर ते आता सर्वस्वी तुमच्या हातात आहे है ना. जेवढा तुम्हाला शेअर करायचा तेवढा तुम्ही शेअर करू शकता है ना. स्टेटस वगैरे ठेवलं तरी काय मी काही चुकीच्या पद्धतीने आणि वाईट तर काही शिकवतच नाही, ठेवून बघायचं एखाद्या वेळेस स्टेटस है ना. जर आपल्या कॉन्टॅक्ट मध्ये 2 लोक पाहतील आणि त्या लिंकवर जातील तर त्यांचा फायदाच आहे की नाही. बेसिक पासून कोणीच घेत नाही आणि एवढा डिटेल्स मी सांगतो ना, चॅलेंज करतो मी, हे शिकल्यानंतर तुम्हाला कुठेच शिकायला जायची गरज नाही. इव्हन स्पोकन सुद्धा ग्रामॅटिकली तुम्ही स्ट्रॉंग असल्यानंतर बोलायला काहीच हरकत नाही, फक्त काय होकॅबच करावं लागते राईट. आणि होकॅब तर आपण घेतच आहोत आहे की नाही. असो पुढे आता आपण हे करणार आहोत होकॅबचं जे काही आहे A to Z वाले है ना, तर ते सुद्धा घेऊ आपण, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे चला, हे 2 पॉइंट क्लिअर आहे. वूड आहे, वूडचा यूज, पहिला यूज काय आहे, व्हीलचा जो पास्ट असतो, व्हीलचा जो पास्ट फॉर्म असतो तो आपण काय कशाला यूज करतो, वूड यूज करतो. कुठे यूज करतो, इनडायरेक्ट स्पीच मध्ये. क्लिअर आहे. मग हे एक्झाम्पल दिलेले होते है ना, राईट. सर हे करून नाही दाखवलं, यस हा, अरे याच्यात करण्यासारखं काय होतं, सेम आहे. शी आस्क मी, इफ काढून टाकायचा है ना, शी आस्क मी, आणि इथे दे ऍज इट इज राहील. वूडच्या जागी काय होईल, फक्त विल होईल. याचा जर डायरेक्ट काय, वूडच्या जागी विल होईल. गो टू द पार्टी, टू नाईटचं काय, टू नाईटच होईल है ना. टू नाईट ऍक्च्युली इथे काय पाहिजे होतं, दॅट नाईट पाहिजे होतं. इथे टू नाईटचं काय होते, दॅट नाईट. जेव्हा टू नाईटचा इनडायरेक्ट मध्ये काय होतो, आपण त्याला ट्रान्सफॉर्म करतो किंवा कन्व्हर्जन करतो, तेव्हा टू नाईटचं काय होते, दॅट नाईट होते है ना. आता ते तेवढं टू नाईट दॅट नाईट तेवढं तर ऍडजस्ट होऊन जातं, काही प्रॉब्लेम नाहीये. ठीक आहे है ना. आता पहा माझ्या लक्षात कधी आलं, जेव्हा मी हा आणखी एक्सप्लेन करायला गेलो. क्लिअर आहे ना. ठीक आहे, मी असायसाठी सोडला म्हटलं जाऊ देत, आता पुढे जायचं. चला असो. हा वूडचा सेकंड, पोलाइट रिक्वेस्ट, एक नम्र विनंती, असं आहे का, असं नाही का है ना. उडीव ग्रँट मी लिव, मला सुट्टी देतो का नाही देत, असं आहे का, हा असं म्हणतो का तो, मला सुट्टी पाहिजे, मला सुट्टी दे, असं म्हणता का तुम्ही बॉसला, नाही ना. बॉस समोर केव्हाही आपण काय करतो, एका नम्र स्वरूपाची विनंती. तो भलेही तो बॉस आपल्याला काय असेल, आवडत नसेल है ना, पाठीमागे भले आपण त्याच्या काड्या करू, तो आपल्या काड्या करत असेल, पण तोंडावर तर आपल्याला गोड राहावंच लागते. ठीक आहे, तर असो. मग आता वूडचा पहिला यूज, विलचा पास्ट फॉर्म राईट, आणि सेकंड फॉर्म काय, सेकंड रूल काय आहे, पोलाइट रिक्वेस्ट साठी आपण काय करतो, वूडचा यूज करतो. पुन्हा लक्षात ठेवायचं कुठे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये. क्लिअर आहे इथपर्यंत, हा यस क्लिअर आहे, ओके. चल नेक्स्ट यूज पहा, हे क्लिअर आहे का, याला रब करू का, ठीक आहे.
लिहा सोबतच लिहा. लहान थोडे जाईल तुम्ही आता. अगेन देयर इज वन मोस्ट इम्पॉर्टंट रूल है ना. कोणता आहे लक्षात घ्या. कोणता आहे तर वूड हा ज्या आपल्या सवयी असतात है ना, ज्या कोणत्या सवयी असतात, भूतकाळातील सवय असते एखादी. आपण काय करत असतो, एखाद्याला म्हणजे मंदिराला व्हिजिट द्यायला खूप आवडते, बरोबर आहे. तो भूतकाळ, ते आता अलीकडे त्याने ती सवय काय केली आहे, कमी केलेली आहे, बरोबर आहे. एखाद्याला पुस्तक वाचायलाच आवडत होतं, पण अलीकडे काय करतो तो डेली काय करायचा, पुस्तक वाचायचा. ही जे पास्ट हॅबिट आहे, पास्ट हॅबिट म्हणतो आपण त्याला. तर ही जे पास्ट हॅबिट शो करायची असेल तर ऍक्च्युली पास्ट हॅबिट शो करण्यासाठी आपल्याकडे एक मॉडेलच म्हणून आपण त्याला यूज टू वापरला जाते. जर तुम्हाला पास्ट हॅबिट कन्फर्मली सांगायचं असेल, पास्ट हॅबिट आहे म्हणून है ना, आय यूज टू विजिट द टेम्पल एव्हरी इयर है ना, तर मी प्रत्येक वर्षी या मंदिराला काय करत होतो, भेट देत होतो. आय यूज टू विजिट द टेम्पल एव्हरी इयर है ना. तर लक्षात घ्या. मग ही माझी काय होती, प्रत्येक वर्षी मी काय करत होतो, तिथे हे विजिट देत होतो. अलीकडे काय केलं मी, ते विजिट देणं कमी केलं, बंद केलं, म्हणजे ती माझी पास्टची सवय झाली ना, बरोबर आहे. तर लक्षात घ्या. हा, मग आता हा काय, याच्यासाठी स्पेशल वर्ड काय होता आपल्याकडे, यूज टू. आपल्याकडे याच्यासाठी स्पेशल वर्ड काय आहे, जर पास्ट हॅबिट शो करायचं असेल तर कोणत्या मॉडेलने शो करतो आपण, ते यूज टू ने. पण कधी कधी आपण काय करू शकतो रे बाबा, वूडचा सुद्धा यूज करू शकतो. मग आपण लिहू शकतो ना इथे है ना, वूड ऑल्सो यूज कशासाठी, टू इंडिकेट द पास्ट हॅबिट, टू इंडिकेट पास्ट हॅबिट है ना, टू इंडिकेट पास्ट हॅबिट है ना. आणि कशाच्या जागी रे, म्हणजे कशाऐवजी रे, यूज टू ऐवजी. मी आधीच क्लिअर केलं की आपण ऍक्च्युली जर पास्ट हॅबिट शो करणारा जो काही वर्ड असेल किंवा जो काही मॉडेल असेल तो कोणता आहे, यूज टू आहे है ना. पण आपण या यूज टू च्या ऐवजी वूड जरी वापरला तरी काही हरकत नाही. हरकत आहे का, आहे का हरकत नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. आपण काय केलं, वूड वापरला तर. क्लिअर आहे, समजून राहिलं का. मग एक्झाम्पल पहा. when I was in Mumbai, है ना. when I was in Mumbai है ना, I would often visit the church, असे म्हणू शकतो, किंवा I would often go to church. क्लियर आहे. when I was in Mumbai I would often go to church. चर्च मध्ये जायचं, ते काय जे आहे ते करायला, प्रेयर करायला. चर्च मध्ये कशाला जातात, प्रेयर करायला जातात, राईट. तर काय म्हणते हा, जेव्हा मी कुठे होतो, वेन आय वॉज इन मुंबई, मी जेव्हा कुठे होतो, मुंबईमध्ये होतो, तेव्हा मी काय करत होतो बाबा, नेहमी कुठे जायचो, आय वुड ऑफन गो टू चर्च. आता या वुडच्या जागी मी जर यूज टू केलं, ते सेंटेन्स रॉंग होईल का, यस, रॉंग होईल का सेंटेन्स रॉंग होणार नाही. मी जर काय केलं, या वुडच्या जागी यूज टू जर केलं तर सेंटेन्स रॉंग होईल का, कसं रॉंग होईल, ते रॉंग होणार नाही है ना.
बरोबर आहे. यूज टू ऐवजी आपण वुड वापरू शकतो कशासाठी, जर तुम्हाला काय करायचे असेल पास्ट हॅबिट दाखवायची असेल. क्लिअर आहे, क्लिअर आहे. नंतर शी वुड कम अँड टॉक टू मी फॉर अवर्स असे बोलू शकतो है ना. एक्झाम्पल शी वुड कम अँड टॉक टू मी फॉर अवर्स. ती काय करत होती, ती यायची आणि तासन तास माझ्यासोबत काय करायची रे बाबा, बोलत बसायची है ना. सवय होती ती काय होती, सवय होती की काय, शी वुड कम व्यवस्थित दिसत नाही ठेवा, हा कम आपला येणे. शी वुड कम अँड टॉक टू मी फॉर अवर्स. समजून राहिलं. यस, क्लिअर होत आहे सगळ्यांना, सगळ्यांना क्लिअर होत आहे की काही प्रॉब्लेम आहे त्याच्यामध्ये. काय आहे सर, रूल्स आहे त्याचे एक्झाम्पल आहे, रूल्स आहे त्याचे एक्झाम्पल आहे. आणि मी तुमच्या आपल्या मायबोलीत सांगतो, मायभाषेत सांगतो, आपली जी काही मातृभाषा आहे तिच्यात सांगत आहो, क्लिअर करत आहो. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नसायलाच पाहिजे आहे ना. क्लिअर आहे का इथपर्यंत? क्लिअर आहे. नेक्स्ट काय यूज होते आणखी, कोण सांगते, सांगू शकता का? आणखी एका गोष्टीमध्ये यूज होते त्या वुडचा, अनरियल जर कंडिशन असेल, सिच्युएशन असेल, अनरियल अवास्तविक सिच्युएशन परिस्थिती है ना, हे असे असेल तर तसं है ना. इफ आय वेअर अ डॉक्टर आय वुड सर्व द पुअर है ना. म्हणणंच आहे आता तर काही पुअर नाही राहिलं, काही डॉक्टर नाही राहिलं. अगोदरच्या काळात होता डॉक्टर देव, आता आहेत का? आता सगळे प्रोफेशनल झालेले आहेत, सगळे लोक आता काय झालेले आहेत, प्रोफेशनल झालेले आहेत. त्याच्यामुळे आता काय डॉक्टरला देव डॉक्टर नाही कोणीच नाही, पैसाच आता काय सगळं तुमचा देव वगैरे आहे. अगोदरच्या काळी काय होतं, डॉक्टर देव होते है ना. आता सगळे प्रोफेशनल झालेले आहेत. आता देव कोण आहे तुमचा, मणीभाई असेल तर तोच तुमचा देव आहे, तोच तुमचा सखा सोबती आहे. क्लिअर आहे इथपर्यंत है ना. सो है ना, जीवनाचा एकच फोकस असायला पाहिजे, मणीभाई येऊ द्या. क्लिअर आहे. तर चला नेक्स्ट पॉइंट काय आहे, अनरियल सिच्युएशन. 3 पॉइंट झाले ना आपले, 3 पॉइंट झाले ना. फोर्थ अनरियल सिच्युएशन है ना. अनरियल सिच्युएशन याला अवास्तविक म्हणतो ना आपण, अवास्तविक परिस्थिती. अवास्तविक परिस्थिती, फक्त स्वप्नातल्या गोष्टी त्या मोठ्या मोठ्या एखाद्याला असतं ना, मोठी हे. आणि लक्षात घ्या, मी असं असेल तर तसं, तर ऑब्विसली ते कोणतं स्टेटमेंट राहील, कोणत्या स्टेटमेंट मध्ये असेल, ते कंडिशन मध्ये असेल. कुठे असेल ते, कंडिशन मध्ये असेल. आणि कोणता क्लॉज असेल, प्रिन्सिपल क्लॉज असेल. क्लिअर आहे. वुड जे यूज होईल ते कोणत्या क्लॉज मध्ये होईल, कंडिशनल स्टेटमेंट आहे राईट. आणि कोणत्या, प्रिन्सिपल क्लॉज मध्ये. क्लॉज मध्ये काही प्रॉब्लेम होता का? क्लॉज बद्दल मी जनरल आयडिया याच्या अगोदर दिलेली आहे, जेव्हा आपण काय शिकलेलं आहे, कूड वगैरे शिकलो, शूट शिकलो, त्याच्यात वापरला होता आपण राईट. तर लक्षात घ्या, अनरियल सिच्युएशन अवास्तविक परिस्थिती, अनरियल सिच्युएशन अवास्तविक परिस्थिती है ना. जर असेल तर आपण त्या म्हणजे तिथे कंडिशन ऑटोमॅटिकली काय होतं, कंडिशन निर्माण होते. आणि तिथे जे प्रिन्सिपल क्लॉज राहील त्याच्यामध्ये आपल्याला काय करावं लागतो, वुड हा यूज करावा लागतो किंवा वुड यूज करतो. क्लिअर आहे का इथपर्यंत? क्लिअर आहे. इथं आला तर आपण वुड लिहू का, गरज आहे का? इफ आय वेअर अ डॉक्टर, इफ आय वेअर अ डॉक्टर, इफ आय वर म्हणतो त्याला, वेअर वर है ना, कोणी वेअर म्हणते कोणी, पण आता जनरली आलं सगळे फ्लो मध्ये वरच म्हणतात है ना. इफ आय वर अ डॉक्टर आय वुड सर्व कोणाला, पुअरला. आय वुड सर्व है ना द पुअर. क्लिअर आहे. लिहून घ्या एक्झाम्पल. चल, इफ आय वर द डॉक्टर, इफ आय वर द डॉक्टर आय वुड. एक लक्षात घ्यायचं, जेव्हा तुम्ही अशी अनरियल सिच्युएशन वगैरे असते ना, तर आय ऍक्च्युली आय समोर काय यूज करतो आपण, आयच्या पुढे काय यायला पाहिजे, वॉज यायला पाहिजे. फर्स्ट पर्सन सिंग्युलर आहे, त्याच्या पुढे काय येतोय, वॉज येते नेहमी.
पण आपण इथे काय घेतलेलं आहे, वेअर घेतलेलं आहे. त्याचं कारण एकच आहे की इथे काय दाखवलेली आहे, अनरियल सिच्युएशन दाखवलेली आहे, अवास्तविक परिस्थिती दाखवलेली आहे म्हणून. क्लिअर आहे. म्हणजे मग इथे काय होईल, इफ आय वर अ डॉक्टर आय वुड सर्व द पुअर. गरिबांची मी काय करेल बाबा, गरिबांना काय करेल, सर्व करेल. सर्व करेल म्हणजे त्यांची काय करेल, म्हणजे त्यांना फ्री मध्ये काय आहे त्यांचे उपचार वगैरे देईल, प्रोव्हाइड करेल. क्लिअर आहे. क्लिअर आहे. समजून राहिलं. हा प्रॉब्लेम समजला ना. आणखी एखादा प्रॉब्लेम, एखादा एक्झाम्पल. इफ ही न्यू है ना, इफ ही न्यू है ना, इफ ही न्यू ही वुड नॉट आस्क सच अ सिली क्वेश्चन असे बोलू शकतो. बरोबर आहे. जर त्याला माहित असतं तर त्याने तो मूर्खासारखा क्वेश्चन विचारला असता का, नाही. तर लिहायचं तो, इफ ही न्यू, इफ ही न्यू ही वुड नॉट ask, he would not ask such a silly question, such a silly question. क्लिअर आहे. समजून आलं. क्लिअर आहे. क्लिअर होत आहे सगळ्यांना. क्लिअर होत आहे. काय म्हटलं मी, अनरियल सिच्युएशन मध्ये जेव्हा कंडिशनल स्टेटमेंट असते तर त्यातला जो प्रिन्सिपल क्लॉज असतो त्याच्यामध्ये कशाचा यूज होते, वुडचा यूज होते. जसं इथे बघा, इफ आय वर द डॉक्टर आय वुड सर्व द पुअर, आय वुड सर्व द पुअर. आता हे तर माहिती आहे ना मला की हे प्रिन्सिपल क्लॉज आहे आणि हे काय आहे, सबऑर्डिनेट क्लॉज म्हणतो आपण त्याला. प्रिन्सिपल आणि सबऑर्डिनेट, प्रिन्सिपल क्लॉज आणि सबऑर्डिनेट क्लॉज. सबऑर्डिनेट क्लॉज हे पूर्ण असते का, नाही. ते स्वतःला पूर्ण करण्यासाठी कोणत्या सेंटेन्स वरती डिपेंड असते, प्रिन्सिपल क्लॉज वरती डिपेंड असतं. बरोबर आहे ना. क्लिअर आहे का. क्लॉजेस मी याच्या अगोदर तुम्हाला एक आयडिया दिलेली आहे. ठीक आहे. आता इथे बघा, इफ ही न्यू, जर त्याला माहित असतं, जर त्याला माहित असतं. कम्प्लीट आहे का सेंटेन्स, नाहीये. त्याला कम्प्लीट होण्यासाठी काय लागेल, समोर ही वुड नॉट आस्क सच अ सिली क्वेश्चन. जर त्याला माहित असतं तर त्याने तसा मूर्खासारखा प्रश्न विचारलेला नसता. क्लिअर आहे का. क्लिअर आहे. चल नेक्स्ट. समजून राहिलं का रे भाऊ, समजून राहिलं ना. इफ you had reached on time, if you had reached on time, clear है, reach on time, you would have met him, है ना. if you had reached on time, you would have met him, you would have met him. समजून राहिलं, समजून राहिलं. क्लिअर आहे ना. if you had reached on time, है ना, you would have met him. समजून राहिलं. क्लिअर आहे. इथे दोन सेंटेन्स आहेत. आता एक हे इथपर्यंत आहे, हे you would have met him म्हणजे हे काय तुमचं प्रिन्सिपल क्लॉज आहे. हे काय तुमचं प्रिन्सिपल क्लॉज आहे ना. ते प्रियंका चोपडा वगैरे सांगितलं होतं, निक जोन्स सांगितलं होतं. क्लिअर आहे ना. नंतर पुन्हा हे इथे सुद्धा हे काय आहे, प्रिन्सिपल क्लॉज आहे. पीसी यांचे कॉन्सेप्ट सांगितला होता ना. क्लिअर आहे का तो. ठीक आहे. ठीक आहे. इथपर्यंत क्लिअर झाले. किती पॉइंट शिकले तुम्ही. विल चा पास्ट फॉर्म जर विचारलं तर काय होतो, वुड होतो. कुठे, इनडायरेक्ट स्पीच मध्ये. क्लिअर आहे. दुसरं पोलाइट रिक्वेस्ट करण्यासाठी, पोलाइट रिक्वेस्ट करण्यासाठी सुद्धा आपण काय करतो, वुडचा यूज करतो. कुठे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये. क्लिअर आहे. तिसरं, पास्ट हॅबिट शो करायचे असेल मला, पास्ट हॅबिट शो करायचे असेल तर यूज टू च्या ऐवजी मी काय करतो, वुड यूज करतो. यूज टू च्या ऐवजी मी काय करतो, वुड यूज करतो. म्हणजे यूज टू इज इक्वल टू वुड असं जरी म्हटलं तरी चालेल रे बाबा. दोघेही सारखेच आहेत. दोघेही काय आहेत, सारखेच आहेत. दोघेही काय दाखवतात, पास्ट हॅबिट दाखवतात. तुमच्या ज्या काही सवयी आहेत भूतकाळातील
है ना, त्या सवयी तुमच्या काय करतात ते शो करतात. इथपर्यंत क्लिअर आहे. नंतर अवास्तविक स्थिती दाखवण्यासाठी मी असं असतो तर तसं झालं असतं किंवा हे केलं असतं, राईट. तर त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं, प्रिन्सिपल क्लॉज मध्ये आपण काय करतो, वुडचा यूज करतो. कुठे कुठे यूज करतो का मनात आलं तेव्हा नाही, कुठे यूज करतो, यस प्रिन्सिपल क्लॉज मध्ये. कुठे यूज करतो, प्रिन्सिपल क्लॉज मध्ये. क्लिअर आहे का, क्लिअर आहे इथपर्यंत. चलो आणखी एक लक्षात ठेवायचं, हा जो वुड आहे ते रब करतो मी याला. यस. नेक्स्ट आहे, आता मला माहित नाही किती नंबरचा रूल आहे तो, तर लक्षात घ्या. हा जो वूड आहे हा आणखी एका गोष्टीसाठी यूज केला जातो, आणखी एका गोष्टीसाठी यूज केला जातो. तो काय दाखवतो, तर वूड मधून आपण काय शो करू शकतो रे बाबा, पॉसिबिलिटी. वूड मधून आपण एखाद्या गोष्टीची काय करतो, पॉसिबिलिटी दर्शवतो. पॉसिबिलिटी ना, शक्यता. पॉसिबिलिटी शो करण्यासाठी सुद्धा काय करतो रे आपण, वूडचा यूज करतो. पॉसिबिलिटी शो करायसाठी आपण कशाचा यूज करतो, वूडचा यूज करतो. क्लिअर आहे, समजून राहिलं. एक्झाम्पल काय, एक्झाम्पल एखादं, शी वुड बी इन ट्रबल नाव, है ना, असे म्हणू शकतो. एक्झाम्पल फर्स्ट, शी वुड बी इन ट्रबल. शी वुड बी इन ट्रबल. क्लिअर आहे, समजून राहिलं का. शी वुड बी इन ट्रबल. ही वुड बी वेटिंग फॉर हर, है ना, ही वुड बी वेटिंग फॉर हर और यू. ही वुड बी वेटिंग फॉर यू. तो काय करतो असेल, शक्यता आहे. तो काय करतो, म्हणतो ना आपण, अरे यार मी तो वाट पाहत असेल, मला जावं लागेल लवकरच, तो वाट पाहत असेल, है ना. तर अशा वेळी आपण काय करतो, शी वुड बी इन ट्रबल. ती काय म्हणते, आता सध्या तिची अडचणीत आहे, असू शकते, अडचणीत असेल. किंवा ही वुड बी वेटिंग फॉर यू, म्हणजे काय दाखवून राहिला तो, काय शो करत आहे, पॉसिबिलिटी. काय शो करत आहे, पॉसिबिलिटी शो करत आहे. समजून राहिलं का, समजून राहिलं. क्लिअर आहे. चल नेक्स्ट आहे तुमचं, एखाद्या बद्दल आपण काय व्यक्त करतो, इच्छा व्यक्त करतो, विश. एखाद्याबद्दल एखाद्याची चॉईस असते, किंवा एखाद्याला लाइकिंग आहे ना, एखाद्याला आपण काय करतो, आवडीसाठी. हे ह्या गोष्टी शो करण्यासाठी आपण सुद्धा काय करतो, वुडचा यूज करतो. तर लक्षात घ्या, विश, चॉईस आणि लाइकिंग. विश, चॉईस आणि लाइकिंग दर्शवण्यासाठी. आता दर्शवण्यासाठी लिहित बसू का, ठीक आहे. दर्शवण्यासाठी काय करतो, विश, चॉईस आणि लाइकिंग दर्शवण्यासाठी आपण काय यूज करतो रे भाऊ, वुडचा यूज करतो. काय यूज करतो, वुडचा यूज करतो. क्लिअर आहे का, क्लिअर आहे ना. अरे म्हणत नाही का आपण, आय वुड प्रिफर, है ना, ते तसे जे सेंटेन्स असतात, आय वुड लाईक टू ऑर्डर समथिंग, है ना. तर एक्झाम्पल पाहू आपण. एक्झाम्पल काय शो करून राहिला हा, विश, चॉईस किंवा लाइकिंग. तर मग होते आय वुड लाइक टू टेक. आय वुड लाईक टू हॅव म्हणू शकतो, टू टेक म्हणू शकतो. जेव्हा आपण काय करतो, एखादा पदार्थ म्हणजे खाण्याच्या उद्देशाने जेव्हा वापरतो, तेव्हा आपण टू हॅव यूज करू शकतो आणि टेकही यूज करू शकतो. त्याच्यामुळे कन्फ्युज व्हायचं नाही. आय वुड लाईक टू टेक टी विदाउट शुगर. क्लिअर आहे ना. आय वुड लाईक टू टेक
टी विदाउट शुगर. तिला टी आवडते, पण कसा आवडते रे बाबा? विदाउट शुगर, साखर नसलेला. साखर नसलेला है ना. मधुमेहाची तिला भीती वाटत असेल, किंवा आता शुगर म्हटलं तर हे आता आपली शुगर कशी आहे, राईट, रासायनिकरित्या बनवलेली शुगर असते, केमिकल युक्त म्हटलं तरी चालेल आपण त्याला. आणि त्याच्यामुळे काय होतात, बरेच आजार होतात. म्हणून काही लोक अवॉइड करतात फिटनेससाठी है ना. त्याच्यामुळे ती टी तर पसंत करते, पण ते टी कसा असतो रे? विदाउट शुगर. त्याच्यामध्ये शुगर वगैरे असते का? नाही. ठीक आहे. नेक्स्ट पाहू. नेक्स्ट एखादं एक्झाम्पल. I would prefer to stay. I would prefer to stay tonight. समजून राहिलं? क्लिअर आहे? I would stay, I would prefer म्हणजे चॉईस किंवा लाइकिंग किंवा विश. त्यासाठी आय वुड प्रिफर टू स्टे टू नाईट है ना. मला काय होईल, मग आजची रात्र थांबायला आवडेल. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? समजून राहिलं है ना. नंतर एक आणखी मोस्ट चांगला आहे, नेहमीच्या यूज मधलं असते. आय वुड रादर डाय दॅन काय बेग. लिहायचं असं, दॅन बेग. आय वुड rather die than beg. आता हे रादर दॅन वगैरे यांचा यूज तर तुम्ही 10व्या वर्गात शिकलेले असतात सगळेजण, सगळे लोक, बरोबर आहे. तर तुम्ही सगळे कॉम्पिटिटिव्ह म्हटल्यानंतर तर एवढी तुम्ही लेवल समजू शकतो तुमची. आता या गोष्टी तर काही सांगणार नाही ना तुम्हाला, रादर दॅन है ना. क्लिअर आहे? किंवा प्रिफर टू है ना. या गोष्टी तुम्ही सांगावं लागणार नाही है ना. तर लक्षात घ्या. हा, लक्षात घ्यायचं. अशा त्याच्यात फसवतात बरे कॉम्पिटिटिव्ह वाले. प्रिफर दॅन यूज करतात इथे टू ऐवजी. दॅन देतात आणि ओळखामध्ये तुम्ही याच्यातलं मला जे काही चुकीचं सेंटेन्स आहे ते सांगा. ते सेंटेन्सला हे करतात है ना. एरर साठी विचारलं जातात. तर ठीक आहे. तर प्रिफर ऑलवेज कोणाला फॉलो करतो? टू ला फॉलो करतो. आणि आय वुड रादर कोणाला फॉलो करतो? दॅनला. मला म्हणते मरण मी पसंत करेल भीक मागण्यापेक्षा. क्लिअर आहे इथपर्यंत? इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांना? कोणाला काही प्रॉब्लेम आहे का? हे जे पॉइंट झालेत आपले 5 ते 6 पॉइंट घेतलेत मी आज. कशाचे? वुड वरती. वुड संपलं इथे. वुड हे 5 ते 6 पॉइंट जरी तुम्ही लक्षात ठेवले तरी भरपूर आहे ना. 5 ते 6 पॉइंट तुम्हाला काय करायचे? लक्षात ठेवायचे है ना. आणि सांगितलं तुम्हाला, हे एवढे जरी एकदा केले तर तुम्हाला कोणत्याच कॉम्पिटिटिव्ह मध्ये कुठेच प्रॉब्लेम जाणार नाही, इव्हन बेसिक मध्ये सुद्धा है ना. तर काय करायचं? लक्षात ठेवायचं. क्लिअर आहे? इथे काय करू आपण आजचं लेक्चर थांबवू. शेअर करा जे तुम्ही नाही करत आहे, राईट. आणि लेक्चर काय करा तुम्ही, नुसतं क्लिक करून ओपन करू नका, ऍटलीस्ट पहा. ते एकदा वेळ तर देऊन बघा ना तुमचा. एकदा त्या लेक्चरला वेळ देऊन पहा. जर तुमचा फायदा होत नसेल तर मग ठीक आहे. पण आपण काय करतोय, बस फक्त दिसते म्हणून लिंक आली माझ्याजवळ तर मी क्लिक केली आणि निघून गेलो. असं काम नका करू. तुमच्यासाठीच आम्ही एवढी मेहनत घेतोय. आम्हाला असं वाटतं की नाही, आम्हाला कोणीतरी बघितलं पाहिजे. आणि त्याच मेहनत, कारण एवढ्या मोठ्या नोट्स काढावं लागतात, मटेरियल पाहावं लागते, 10 बुक्स पाहावं लागतात है ना. आहे की नाही? 10 बुक्स हे केल्यानंतर त्याच्यानंतर ते मटेरियल बनवल्यानंतर ते रिप्रेझेंट करा है ना. भरपूर मेहनत आहे. तर लक्षात घ्या. काय करा, फक्त लिंक क्लिक करून निघून जाऊ नका. काय करा, ऍटलीस्ट तिथे वेळ घालवा. मला एवढं म्हणायचं, वेळ याच्यासाठी घालवा की जर तुम्हाला जर काही प्रॉब्लेम वाटत असेल तर मग ठीक आहे, पण तुमचा जर फायदा होत असेल तर दुसऱ्यांना शेअर करा. जर तुम्हाला आता जरी गरज नसेल तरी. गरज नसताना तर युट्यूब वरती व्हिडिओ तर पडलेला आहेच आपला. ज्यावेळी तुम्हाला तुमची गरज वाटेल त्यावेळी तुम्ही पाहू शकता. पण ते पाहिल्यानंतर मटेरियल व्यवस्थित आहे बा, फायदेशीर आहे, तर तुम्ही दुसऱ्यांना शेअर तरी करा. क्लिअर आहे? ठीक आहे? ठीक आहे ना. इथे काय करू आपण, आजचं जे सेशन आहे इथे काय करू आपण, थांबवू है ना. ठीक आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.